ओके, तर मी आता स्क्रीन शेअर करतोय. रेकॉर्डिंग स्टार्ट झालेलं आहे. सर्वांना माझी स्क्रीन दिसते? यस सर. यस सर. ओके, तर आपल्याला स्टार्ट करायचं आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आता क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे असते काय? क्लायंट साइड मीन्स काय असते? फ्रंट एंड टेक्नॉलॉजी. फ्रंट एंड मीन्स ओनली प्रेझेंटेशन. जे तुम्हाला दिसतंय, कोणती पण तुम्ही जेव्हा वेबसाईट बघताय, फॉर एक्झाम्पल माउंट्री सोल्युशनची तुम्ही वेबसाईट बघताय, तर ह्या वेबसाईटचं तुम्हाला जे प्रेझेंटेशन दिसतंय ना, हे सगळं जे प्रेझेंटेशन दिसतंय, जे ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये होत आहे, जे मुवमेंट्स तुम्हाला दिसतंय, जे अॅनिमेशन तुम्हाला दिसतंय, ते सर्व होत आहे बायझिंग क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज, राईट? स्क्रिप्टिंग लँग्वेज कोणती आहे? HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि स्पेशली जावास्क्रिप्ट. ओके, जी की आपली स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. कारण की खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेज असतात. प्रोग्रामिंग लँग्वेज, स्क्रिप्टिंग लँग्वेज, फ्रंट एंड लँग्वेज असते, बॅक एंड लँग्वेज असते, असे लँग्वेजेस असतात. याला असं म्हणतो आपण तशा गोष्टी. पण याच्यामध्ये महत्वाचं काय असते? क्लायंट साइड लँग्वेज आणि सर्व्हर साइड लँग्वेज. क्लायंट साइड लँग्वेज आणि सर्व्हर साइड लँग्वेज, आणि त्याच्यामध्ये पण स्क्रिप्टिंग लँग्वेज वेगळी, मग प्रोग्रामिंग लँग्वेज वेगळी, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला मी सांगतोय आता क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? HTML येतं, CSS येतं, जावास्क्रिप्ट येतं. ठीक आहे, ह्या तिन्ही गोष्टी आपण इथे कव्हर अप करणार आहे. आणि आज आपण बघणार आहे की बा आपला ओव्हरऑल सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबस मध्ये आपण काय काय शिकणार आहे हे बघणार. आणि आपण एक महत्वाचं एक्झाम्पल पण घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली हे कसं वर्क करतं. ओके, प्रॅक्टिकली आपण एक एक्झाम्पल पण घेणार आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता. समजलं सर्वांना? ओके सर. यस सर. तर सर्वात आधी आहे आपलं सिलेबस ओव्हरव्ह्यू. काय 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 आहे आपल्याकडे चॅप्टर्स? आपल्यासाठी 6 चॅप्टर्स आहे टोटल. त्याच्यामध्ये काय आहे? बेसिक ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग. याच्यामध्ये बेसिक आहे सर्व गोष्टी. जावास्क्रिप्ट मध्ये आपण काय काय शिकणार आहे. त्यानंतर ॲरे फंक्शन अँड स्ट्रिंग्स आहे. आता हे बघा, ॲरे फंक्शन आणि स्ट्रिंग्स हे तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. कुठे ऐकलंय? काही सांगू शकता? सी मध्ये, जावा मध्ये, सी लँग्वेज मध्ये, बेसिकली पूर्णच लँग्वेज मध्ये यूज होत असतो. बरोबर, राईट. बेसिकली सर्व लँग्वेजेस मध्ये ॲरे फंक्शन आणि स्ट्रिंगचा यूज केला जातो. फक्त कसं आहे, कन्सेप्ट सारखी आहे. त्या लँग्वेजेस मध्ये जे ॲरे फंक्शन आणि स्ट्रिंग यूज केले जाते, इथे पण तेच यूज केले जाते. फक्त थोडा सिंटॅक्च्युअल डिफरन्स आहे आणि ते आपल्याला समजणं महत्वाचं. ठीक आहे, त्यानंतर फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंग. फॉर्म मीन्स जे आपण फॉर्म्स बनवतो ना, रजिस्ट्रेशन फॉर्म किंवा कोणता अप्लिकेशन फॉर्म भरतो आपण ऑनलाईन मध्ये कोणत्याही पण वेबसाईट वरती, त्याला आपण म्हणतो फॉर्म. ओके, आणि इव्हेंट हँडलिंग मीन्स त्या फॉर्म कसा सबमिट करायचा, फॉर्म फिलअप कसा करायचा, त्याला व्हॅलिडेशन कसे अप्लाय करायचे, जेणेकरून आपण इनव्हॅलिड मोबाईल नंबर, इनव्हॅलिड ईमेल आयडी है ना, अशा प्रकारचे आपण इव्हेंट हँडल्स करणार त्याच्यामध्ये. हे आहे फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंग मध्ये. त्यानंतर कुकीज अँड ब्राउझर डेटा. कुकीज अँड ब्राउझर डेटा म्हणजे काय? ब्राउझर डेटा माहिती आहे का? तुम्ही जेव्हा पण काही गोष्ट सर्च करता ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही गेले अमेझॉन मध्ये किंवा आपण जाऊ फ्लिपकार्ट मध्ये. आपण हे बघा, हे फ्लिपकार्ट मध्ये जातो. इथे आपल्याला ह्या अशा सर्व गोष्टी दिसतात है ना, हे सर्व याचे प्रोडक्ट दिसतात. आणि याच्यामध्ये इथे याच्यावर मी राईट बटन क्लिक केलं आणि इन्स्पेक्ट केल्याबरोबर मला इथे बघा आता काय दिसतंय. अप्लिकेशन मध्ये जाऊन इथे बघा स्टोरेज असतं. प्रत्येक ब्राउझरमध्ये तुम्ही जे पण ब्राउझर यूज करताय त्या प्रत्येक ब्राउझरचा स्वतःचा एक स्टोरेज असतो. त्याला आपण म्हणतो ब्राउझर डेटा, जिथं स्टोअर होतोय. बघा इथं दिसतंय कुकीज, लोकल स्टोरेज, सेशन स्टोरेज, इंडेक्स कुकीज है ना, हेच तुम्हाला याच्यामध्ये बघा कुकीज. ब्राउझर डेटा म्हणजे कोणता डेटा? हे बघा याच्यामध्ये स्टोअर होतो लोकल एरियामध्ये. ह्या वेबसाईटचा डेटा बघा किती स्टोअर आहे. हे बघा फ्लिपकार्टचा डेटा स्टोअर झालेला आहे याच्यामध्ये. आणि हे कुकीज असतात, याला आपण कुकीज म्हणतो, जो ब्राउझर डेटा असतो. त्याच्यामध्ये लोकल स्टोरेज वेगळं, सेशन स्टोरेज वेगळं, जिथं सेशन मॅनेज केलं जाते, जसं लॉग इन सेशन असतं ना ते सेशन, किंवा चेकआउटचं सेशन असतं ते सेशन, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर हे आपण समोर जाऊन बघणारच जेव्हा आपल्याला हा युनिट होईल तेव्हा. ओके, तर मी सांगतोय तुम्हाला फक्त रिअल मध्ये की एक्झॅक्टली आपण ते कुठे युज करतो. ठीक आहे, तर कुकीज अँड ब्राउझर डेटा म्हणजे कोणता? जे आपण ब्राउझरमध्ये स्टोअर करतो. आणि हे सर्व काय आहे? ब्राउझर रिलेटेड आहे. तुम्ही जेवढे पण इथे करणार आहे ना क्लायंट साइड स्क्रिप्टिंग मध्ये, ते सर्व तुम्ही ब्राउझर मध्येच करणार आहे, बाकी कुठेच नाही करणार. आणि एक्झिक्युशन पण तुम्ही ब्राउझर मध्येच करणार आहे. समजतंय सर्वांना मी काय म्हणतोय? तर
येस Yes, सर. sir. Yes, sir. Yes, sir. हा, त्यानंतर रेग्युलर एक्सप्रेशन, रोल ओव्हर अँड फ्रेम्स. याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्ट मध्ये रेग्युलर एक्सप्रेशन कसे युज करू शकतो, रोल ओव्हर आणि फ्रेम्स कसे बनवू शकतो, त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहे. त्यानंतर मेन्यू नेव्हिगेशन अँड वेब पेज प्रोटेक्शन. मेनू नेव्हिगेशन मीन्स आपण HTML मध्ये जे नेव्हिगेशन बनवणार, जे मेनू बनवणार, मेनू जो असतो ना, कोणता मेनू असतो, हा इथं दिसतोय आपल्याला मेनू वरती, हा बघा लॉग इन मेनू, हा मेनू आहे, हा मेनू आहे, राईट. हा हा काय आहे, हे काय फक्त कॅटेगरी दाखवलाय, पण मेनू कोणता आहे, हा मेन मेनू आहे, राईट. इथं हा मेनू दाखवलेला आहे. तर हा जो वरचा पार्ट असतो हा मेनूचा पार्ट असतो, बरोबर आहे. तर इथे नेव्हिगेशन होते. नेव्हिगेशन मीन्स एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाणे, असं क्लिक केल्यानंतर कोणत्या दुसऱ्या URL वर जाणे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे काय होते, या ठिकाणी मेनू नेव्हिगेशन आणि वेब पेज प्रोडक्शन मध्ये त्या सर्व गोष्टी आहेत. ओके, सर्वांना समजलं आपण काय काय शिकणार आहे याच्यामध्ये. आपण हो, थोडं sir. आणखी Yes, थोडंसं शॉर्ट मध्ये बघूया ह्या प्रत्येक चॅप्टर मध्ये काय आहे. आणि सर्वात आधी महत्वाची गोष्ट, वेटेज महत्वाचा आहे. प्रत्येक चॅप्टरचा हा वेटेज महत्वाचा आहे, जेणेकरून आपण ठरवू शकतो की आपल्याला कशाला किती प्रायोरिटी द्यायची आहे. तसं तर आपण सर्वांना द्यायची आहे, कारण की याच्यामध्ये तुम्ही बघताय आता इथं बघा 12%, 14%, 10%, 8%, 14%, 12%. दोघांना 40% आहे, नंतर आणखी दोघांना 12% आहे, बाकी हा याला फक्त 8% आहे, याला 10% आहे, है ना. हा त्याचा वेटेज आहे. आणि याच रिलेटेड तेव्हा क्वेश्चन्स येतात आपल्याला, जे एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स येतात ते याच्याचनुसार येतात, ह्याच वेटेजनुसार येतात. त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे. रेग्युलर एक्सप्रेशन हा थोडा कठीण असतो, हा जो आहे ना 5th युनिट हा थोडा हार्ड आहे. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला तर थोडंसं कठीण नाही जाणार, कारण की हे तुमचं ऑलरेडी झालेलं असतं, कुठे कुठे कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असतं, म्हणून हे तुम्हाला हार्ड नाही जात. पण हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट थोडासा तुम्हाला हार्ड जाईल, ठीक आहे. पण आपण अशा प्रकारे प्रॅक्टिस करूया की जेणेकरून आपल्याला तो खूप इझी जाईल. ओके, आणि आपल्याला तशा प्रकारे आपला सिलेबस पण कम्प्लीट करायचा आहे. ओके, तर इथे बघा जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंगसाठी 12% आहे, ॲरे फंक्शन स्ट्रिंगसाठी 14%, फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंगसाठी 10%, कुकीज अँड ब्राउझर डेटासाठी 8%. आय थिंक याच्यामध्ये ना जास्त टॉपिक नाही आहे. ब्राउझर अँड कुकीज मध्ये खूप कमी टॉपिक्स आहे, म्हणून याच्यामध्ये 8% आहे. ओके, रेग्युलर एक्सप्रेशन याच्यामध्ये जास्त टॉपिक्स आहे, म्हणून ते आपल्याला करणं महत्वाचं आहे, कारण की 14% आहे त्याच्यामध्ये. ओके, देन मेनू नेव्हिगेशन अँड वेब पेज प्रोडक्शन. ओके, तर अशा प्रकारे हे काय आहे, वेटेज आहे, जे आपण प्रत्येक सब्जेक्टला मिळालेलं आहे आपल्याला. एक मिनिट ऍडमिट करावं लागेल. ओके, तर आता आपण बघूया की प्रत्येक युनिटमध्ये काय काय आहे. एक मिनिट, काय आता मला दुसऱ्या मोबाईलवरून करावं लागेल जॉईन, जेणेकरून तिकडून मी करू शकेल. एक मिनिट, मी मोबाईलवरून जॉईन करतो, जेणेकरून मी सर्वांना ऍक्सेप्ट करेल. इथं मग राहून जाईल आणखी. एकच मिनिट, मी रिस्टार्ट करतोय. मी आधी पहिले जे जॉईन करणार त्यांच्यासाठी मोबाईलवरून जॉईन करतोय. हा, आम्हाला काही विचारायचंय. ज्यांना काही विचारायचं असेल त्यांनीच हँड रेस करायचं.
ऍडव्हान्स जावाची रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करणार आहे लवकरच. म्हणजे आता ही मीटिंग झाली की तेच करणार आहे. दोघांची पण रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करणार आहे आपल्याला सर्वांना. ठीक आहे. ओके. हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना? Yes, sir. Yes, sir. ओके, वापस रिस्टार्ट करूया. हा, आपण कुठे होतो तर मग? आपण बघत होतो प्रत्येक चॅप्टरचे रिलेटेड आता टॉपिक्स, कोणते कोणते टॉपिक्स आहेत ते. ओके, प्रत्येक चॅप्टरमध्ये. तर जो बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग आहे त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट काय असतं, व्हेरिएबल डेटा टाईप, ऑपरेटर एक्सप्रेशन, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट, हे पण तुमचे झालेले आहेत अदर टेक्नॉलॉजीमध्ये. C++, जावा जे झालं असेल तुमचं त्या टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमच्या अशा गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर आहे. ह्या सेम गोष्टी आपल्याला फक्त जावास्क्रिप्ट थ्रू कसं करता येईल हे आपण इथे करणार आहेत. ओके. त्यानंतर ऍरे फंक्शन आणि स्ट्रिंग, हे पण आपल्याला माहिती आहे की ऍरेज फंक्शन आणि स्ट्रिंग कशा प्रकारे युज करायचं आणि ते पण जावास्क्रिप्ट मध्ये कसं युज करायचं हे आपण समजून बघणार आहे. ओके. फॉर्म्स आणि इव्हेंट हँडलिंग सेम तेच. कसे फॉर्म्स आपण बनवू शकतो, त्याला हँडल कसं करू शकतो, सबमिट कसं करायचा, डेटा सेंड कसा होणार, त्या सर्व गोष्टी आपण कशा बघणार इथे बघणार. आणि त्या फॉर्मचे जे कंपोनंट्स आहेत जसं की इनपुट फील्ड्स आपण घेतो, त्यानंतर रेडिओ बटन्स घेतो, चेकबॉक्सेस घेतो, बटन्स घेतो, टेक्स्ट एरिया घेतो, हे सर्व जे कंपोनंट्स आपण घेतो आणि त्याचा फॉर्म बनवतो HTML मध्ये. बरोबर आहे. ते पण आपण याच्यामध्ये बघणार आहे आणि त्याला कसं हँडल करायचं ते पण आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्यानंतर कुकीज अँड ब्राउझर डेटा. कुकीज जसं मी तुम्हाला दाखवलं की किंवा कुकीज कुठे असतात. बरोबर आहे. त्यानंतर त्या कुकीजचा वेगवेगळा डेटा असतो, तो आपण कसा बघू शकतो, तो स्टोअर कसा करू शकतो, रिट्राईव्ह कसा करू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपण काय कुकीज मध्ये बघणार आहे. त्यानंतर रेग्युलर एक्सप्रेशन अँड रोलर अँड फ्रेम्स. रेग्युलर एक्सप्रेशन कसे असतात, हे जे आपले ऑपरेटर्स असतात ना, जे वरती आपण ऑपरेटर बघणार आहे हे याच्यामध्ये ऑपरेटर अँड एक्सप्रेशन, याचा युज करून ते ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिपल डिव्हिजन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, याचा युज करून आपण एक्सप्रेशन्स बनवतो, जेणेकरून आपल्याला काहीतरी कॉम्प्लेक्स गोष्टी एक्झिक्यूट करायच्या असतात. ओके, त्यासाठी आपण हे करतो. तर त्यासाठी आपण काय करतो, रेग्युलर एक्सप्रेशन युज करतो. त्यानंतर रोल ओव्हर इफेक्ट्स. रोल ओव्हर इफेक्ट्स म्हणजे जेव्हा आपण माऊस आपला इकडे तिकडे घुमवतो, मूव्ह करतो आपल्या वेबसाईट वरती, तर काहीतरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म झाली पाहिजे, त्याच्यासाठी रोल ओव्हर इफेक्ट्स असतात. तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो ते पण आपण बघणार. त्यानंतर फ्रेम्स, याच्यामध्ये जे वेब पेज आहे ते आपण किती प्रकारे डिवाइड करू शकतो, त्यानंतर मग SEO ऑप्टिमायझेशन कसं करू शकतो, ते सर्व गोष्टी आपल्या या फ्रेम्स कन्सेप्ट मध्ये, ते पण आपण 5th युनिट मध्ये बघणार आहे. ओके. त्यानंतर मेनू नेव्हिगेशन आणि वेब पेज प्रोटेक्शन, याच्यामध्ये काय आहे, जे मेनूज बनवतो, जसं मी दाखवलं होतं फ्लिपकार्ट मध्ये जो मेनू असतो, तो मेनू आपण कसा बनवू शकतो, त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपण त्या दुसऱ्या पेजवरती कसं जाऊ शकतो, त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण शिकणार आहे. ओके, हे झालंयच. तर हे सर्व आहे 6 युनिट्स जे आपल्याला बघायचे आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जे 6 युनिट आहे, हे 6 युनिट जर तुम्ही पूर्ण शिकलेत तर तुम्ही पूर्ण वेबसाईट बनवू शकता, स्वतःची वेबसाईट, स्वतःचा पोर्टफोलिओ बनवू शकता. मुलं असतात ना, जे आपल्या मोठ्या मोठ्या पदावर असतात किंवा मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतात, ते काय करतात, किंवा जे शिकत पण असतात ते काय करतात, स्वतःचा पोर्टफोलिओ बनवतात, स्वतःची वेबसाईट बनवतात आणि काय म्हणते शो करतात किंवा ते कुठे काम केलं आहे, त्यांनी कुठे स्टडी केलेला आहे, त्यांचा मग पोर्टफोलिओ काय आहे, त्यांच्याबद्दलचे इन्फॉर्मेशन, बायोडेटा ते शेअर करतात, त्याच्यामध्ये त्यांची इमेजेस ते शेअर करतात, है ना. अशा प्रकारच्या गोष्टी आपण याच्यामध्ये युज करू शकतो. इथपर्यंत समजलं सर्वांना? Yes, sir. Yes, sir. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? अक्षय सर, एकदा पुन्हा रिवाइज करून द्या ना. पुन्हा रिवाइज करायचं?
सिलेबस रिवाइज करून देतो पूर्ण आणखी. ओके ओके, तर किती युनिट्स आहे आपल्याकडे? 6 युनिट्स आहे. ओके, आणि त्या 6 युनिट्स मध्ये सर्वात पहिला युनिट आहे आपला बेसिक ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग. बरोबर आहे. आणि बेसिक ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग म्हणजे काय? जावास्क्रिप्ट जे वेगळी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं, डेटा टाईप कोणता युज करायचा, ऑपरेटर कसे आहेत, एक्सप्रेशन कोणते आहेत, नाही का. त्यानंतर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट, इफ अँड एल्स स्टेटमेंट, लूप्स, फॉर लूप, व्हाईल लूप हे कसे युज करायचे याचं पूर्ण टेक्निकल इंट्रोडक्शन आहे आपल्या या फर्स्ट युनिट मध्ये, बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग मध्ये. ठीक आहे. त्यानंतर सेकंड युनिट आहे, सेकंड चॅप्टर आहे ॲरे, फंक्शन अँड स्ट्रिंग्स. हे पण सेम जसं सी लँग्वेज मध्ये, सी प्लस प्लस मध्ये किंवा जावा मध्ये तुम्ही बघितलं असेल, आणि आता ऍडव्हान्स जावा मध्ये पण तुम्ही बघतील जर तुम्हाला सब्जेक्ट असेल तर, त्याच्यामध्ये पण सेम ॲरेज, फंक्शन आणि स्ट्रिंग्स आहेत. ओके, जेणेकरून आपण कोणत्याही पण डेटाला मेंटेन करू शकू. हे काय आहे? ॲरे काय आहे? एक डेटा फॉर्मॅट आहे ॲरे, ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. ओके, तो मग इंटिजर फॉर्मॅटचा असेल किंवा स्ट्रिंग फॉर्मॅटचा असेल, त्या वेगवेगळ्या प्रकारे. देन फंक्शन्स बनवू शकतो आपण, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट जो त्याच्यामध्ये आपण टाकतोय फंक्शन मध्ये ते आपल्याला एक्झिक्यूट करायसाठी. देन स्ट्रिंग हा पण एक प्रकारचा डेटा टाईप आहे, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग्स मेंटेन करतो, ज्याच्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स राहतात. बरोबर. त्यानंतर फॉर्म्स अँड इव्हेंट हँडलिंग थर्ड चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपण वेब पेज मध्ये फॉर्म्स बनवणार, जे रजिस्ट्रेशनचे फॉर्म असतात. जसं की हा जो फॉर्म तुम्हाला दिसतोय लॉगिनचा फॉर्म, त्यानंतर याच्यामध्ये एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे, याच्यामध्ये हे रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे ना. तर अशा प्रकारचे आपण फॉर्म्स त्याच्यामध्ये बनवणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे आपण शिकणार किंवा फॉर्म्स कसे बनवतो आपण, राईट. त्यानंतर त्या फॉर्मला आपण हँडल कसं करणार, सबमिट कसं करणार, त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन कसे अप्लाय करणार, ह्या सर्व गोष्टी आहे इव्हेंट हँडलिंग मध्ये, म्हणजे फॉर्म हँडलिंग. याला आपण फॉर्म हँडलिंग पण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मग कुकीज अँड ब्राउझर डेटा आहे. जसं मी दाखवलं होतं किंवा ब्राउझर डेटा जो आहे, तो जो कुकीचा डेटा आहे तो कुठे राहतो? इथे जेव्हा आपण राईट बटन क्लिक करतो आणि इन्स्पेक्ट करतो, इन्स्पेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला कुठे अप्लिकेशन मध्ये दिसतं, इथे स्टोरेज. प्रत्येक ब्राउझरचं वेगवेगळं असतं. इथे याला हा अप्लिकेशन मध्ये दाखवून राहिला आहे स्टोरेज. हा स्टोरेज म्हणजे काय आहे? ब्राउझर डेटा आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा डेटा स्टोअर असतो. इथे क्लिक केलं की हे आता कुकीज असतात. हे बघा इथं कुकीज दिलेले आहे, ह्या सर्व कुकीज आहे ज्या स्टोअर होतात. ठीक आहे. तुम्ही जे पण ऍक्टिव्हिटी करता ना, ह्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीची आपण इथे एक प्रकारे लोकल स्टोरेज ठेवू शकतो. याला आपण एक लोकल स्टोरेज म्हणतो, जो प्रत्येक ब्राउझरमध्ये वेगवेगळा असतो. ते आहे ब्राउझर डेटा आणि कुकीज, जो की डेटा आपल्या ब्राउझरमध्ये स्टोअर असतो. त्यानंतर फिफ्थ युनिट आहे रेग्युलर एक्सप्रेशन अँड रोलओव्हर अँड फ्रेम्स. रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे जे आपले ऑपरेटर्स आहे, जे आपले काय म्हणतो त्याला, वरती जे ऑपरेटर्स आपण घेतलेले आहे, त्यानंतर व्हेरिएबल डेटा टाईप झालं, एक्सप्रेशन झालं, याचा युज करून आपण काय करणार, याच्यामध्ये एक्सप्रेशन बनवणार, जेणेकरून आपण व्हॅलिडेशन अप्लाय करू शकतो. तर हे कसं काय करू शकतो? हे थोडंसं हार्ड आहे, हे थोडंसं हार्ड आहे. त्यानंतर हे थोडं इझीच आहे आणि हे पण इझीच आहे. फक्त हे रेग्युलर एक्सप्रेशनचं थोडंसं तुम्हाला हार्ड जाईल, कारण की याच्यामध्ये एक्सप्रेशन बनवणं इझी नाहीये. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये, कॉम्प्लेक्स पॅटर्न मध्ये आपल्याला ते बनावं लागते, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक प्रकारे त्याला लॉजिक कसं बनवायचं त्याच्यामध्ये, आणि ते आपल्याला एक्झॅक्टली आउटपुट काय पाहिजे आहे त्याच्यावर डिपेंड असतं, की त्याचा सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर आणि ते कसं बनवायचं. ठीक आहे. त्यानंतर रोलर इफेक्ट्स आहे, जसं की माऊस होवर आपण करतो त्याच्यावर काही इफेक्ट दाखवायचा आहे का, तशा प्रकारचे जे इव्हेंट्स आहेत ते आपण इथे, इफेक्ट्स जे आहेत ते आपण इथे शिकणार आहेत. ओके, ते खूप इंटरॅक्टिव्ह असतात आणि खूप इंटरेस्टिंग असतात ते, जेणेकरून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये शिकायला मिळेल. त्यानंतर फ्रेम्स. याच्यामध्ये फ्रेम्स म्हणजे एक्झॅक्टली काय असते? फ्रेम्स म्हणजे जेव्हा आपण कोणते पण वेब पेज बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये पार्ट्स असतात. जसं की हे बघा, आता हे जे वेब पेज तुम्हाला दिसतंय ना, याच्यामध्ये पार्ट्स आहे. याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट आहे? हा मेनूचा एक पार्ट आहे, हा मेनूचा वरचा हेडरचा पार्ट आहे, खालचा मेनूचा पार्ट आहे, खाली हा लॉगिनचा पार्ट आहे. याच्यामध्ये हे पार्ट्स मध्ये डिवाइड केले, सेक्शन्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो? फ्रेम्स म्हणतो. हे एक वेगळी फ्रेम आहे, ज्याच्यामध्ये हा असं तुम्हाला स्लायडर दिसतंय ना, याच्यामध्ये हे वेगळं आहे. त्यानंतर खाली जो सेक्शन दिसतोय हा वेगळा सेक्शन आहे, खालचा बॅनरचा सेक्शन वेगळा आहे, प्रोडक्टचा हा सेक्शन वेगळा आहे. हे काय सेक्शन्स आहे याच्यामध्ये बनलेले. तर हे सेक्शन कसे बनवायचे? इन द फॉर्म ऑफ फ्रेम्स, त्याला आपण फ्रेम्स म्हणतो. त्यानंतर मग त्या पर्टिक्युलर फ्रेम्सला एसईओ कसं लावायचं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कसं करायचं, इन द पर्सन ऑफ ते कसं करायचं, ते सर्व गोष्टी याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये मग CSS, जावास्क्रिप्ट आणि HTML चा युज करून आपल्याला ते करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर मेनू नेव्हिगेशन अँड वेब पेज प्रोटेक्शन आहे. सेम जसं मी सांगितलं होतं की मेनू नेव्हिगेशन है ना, मेनू कसा बनवायचा, त्याची डिझाईन कशी करायची, मग त्याच्यामध्ये इफेक्ट कसे लावायचे, जावास्क्रिप्टचा यूज कसा होईल. जसं इथं काही बघा, आता इनिशियली तर काहीच नाही आहे, जेव्हा मी याच्यावर माऊस घेऊन जातो तेव्हा हा मेनू येतो है ना. मग हा मेनू येतो कसा, याच्यामध्ये माऊस घेऊन झाल्यानंतर कसा येतोय, या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहे. त्यानंतर वेब पेज प्रोटेक्शन, याच्यामध्ये काही सिक्युरिटी रिलेटेड काही गोष्टी असतात वेब पेजेसच्या, ज्याच्यामध्ये क्लायंट साइड स्क्रिप्टिंग आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग असते.
तर क्लायंट साइड स्क्रिप्टिंग कशी, क्लायंट साइड इन्क्रिप्शन कसं आपण करू शकतो त्याच्याबद्दल पण याच्यामध्ये आपल्याला माहिती पडेल. ठीक आहे, तर हे सर्व आहे आपले 6 युनिट्स. समजलं सर्वांना याच्यामध्ये काय आहे? तर सर्व 6 युनिट मध्ये काय काय गोष्टी आहे? Yes, sir. Yes, sir. येस सर. आता याच्यामध्ये काही विचारायचं असेल तर कोणाला काही क्वेश्चन आहे? सर सर एकदा वेटेज सांगता का सगळ्या लेसन्स? काय सांगायचं? वेटेज. वेटेज. हो, हे बघा इथे वेटेज दिसतंय. 12% आहे फर्स्ट युनिटला. देन ॲरे फंक्शन आणि स्ट्रिंग जे की खूप इम्पॉर्टंट आहे त्याला 14% आहे. त्यानंतर फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंगला 10% आहे. त्यानंतर कुकीज अँड ब्राउझर डेटाला 8% आहे. रेग्युलर एक्सप्रेशन आणि रोलर अँड फ्रेम्सला 14% आहे. देन मेन्यू नेव्हिगेशन आणि वेब पेज प्रोटेक्शनला 12% आहे. समजलंय? येस सर. ओके, अजून कोणाला काही क्वेश्चन आहे का? विचारून घ्या, मग आपण एक एक्झाम्पल घेऊया. जसं मी सांगितलं की याच्यामध्ये हे जे रेग्युलर एक्सप्रेशन आहे हे थोडं हार्ड आहे. बाकी सर्व जे गोष्टी आहेत हे झालं, फॉर्म हँडलिंग, कुकीज आणि हे सर्व इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. फक्त हे रेग्युलर एक्सप्रेशन हे थोडं हार्ड आहे. हे समजणं खूप कठीण आहे, म्हणून याच्यासाठी प्रॅक्टिस घेणे खूप महत्वाचं आहे. तर तेवढी आपण प्रॅक्टिस पण घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ते समजेल आणि तुम्ही हा जो 14% आहे 14% पण क्वेश्चन सॉल्व्ह कराल. आणि आपला टार्गेट हाच करायचा आहे किंवा तुम्ही याच्यामधले जेवढे पण पर्सेंटेजचा डेटा आहे, म्हणजे 100% जे याच्यामध्ये क्वेश्चन्स येणार आहे या सर्व याच्यामधले, ते तुम्ही सर्व सॉल्व्ह कराल आणि एक्स्ट्राचे पण सॉल्व्ह कराल, कारण की आपल्याला स्कोअर करायचं आहे. सीएसएस साठी एचटीएमएल लँग्वेज लागते का? हो लागते, कारण की सीएसएस हे एचटीएमएल ला डिझाईन करायसाठी काम करते. आता आपण ते घेणारच आहे, मी तुम्हाला दाखवतोच की एक्झॅक्टली कसं काय केलं जाते. मी आधी एचटीएमएल लिहिणार, नंतर सीएसएस लिहिणार, नंतर जावास्क्रिप्ट लिहिणार. तुम्हाला तिन्ही गोष्टीचं समजेल की एक्झॅक्टली हे कसं वर्क करतं. सर जर आपण सीएसएस मध्ये सगळं म्हणजे एचटीएमएल पण घेणार आणि सीएसएस आणि जावास्क्रिप्ट तिन्ही पण लँग्वेज घेणार का मग? बरोबर, कारण की कसं आहे, जावास्क्रिप्टला इंडिपेंडेंटली कोणती गोष्ट घेऊ शकतो आपण, आणि याच्यामधल्या अशा पण काही गोष्टी आहेत जसं की हे तुम्हाला याच्यामध्ये हे दिसते ना, फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंग, याच्यासाठी एचटीएमएल युजच करावा लागतो. विदाऊट एचटीएमएल होत नाही. आणि याच्यामध्ये थोडंसं सीएसएस पण आपल्याला युज करावं लागेल. आणि हे जे बाकीचे असतात मग जसं की हे फ्रेम्स आहे याच्यामध्ये पण एचटीएमएल युज होतं. रोलवर याच्यामध्ये पण एचटीएमएल, हे मेन्यू नेव्हिगेशन याच्यामध्ये पण एचटीएमएल सीएसएस युज करावं लागते. कारण की हे जेवढी पण हे युनिट्स आहे, हे सर्वांमध्ये एचटीएमएल सीएसएस जावास्क्रिप्टचं कॉम्बिनेशन आहे. आता आपल्याला काही ऍक्टिव्हिटी पण करायची आहे, तर आपण अननोइंगली ऍक्टिव्हिटी नाही करू शकत ना, काहीतरी आपल्याला शो करावं लागेल, तेव्हाच आपल्याला ऍक्टिव्हिटी दिसेल. तर ऍक्टिव्हिटी दाखवायसाठी आपल्याला एचटीएमएल युज करावं लागेल. बरोबर आहे ना? जर फॉर्म सबमिट होत आहे तर आधी फॉर्म तर क्रिएट करावं लागेल, आणि तो फॉर्म आपण कसा क्रिएट करणार? एचटीएमएल नी. सर कुकीज म्हणजे व्हेन वी व्हिजिट एनी वेबसाईट, सपोज फ्लिपकार्ट, अँड वी सर्च मोस्ट ऑफ फुटवेअर ऍक्सेसरीज, देन ते कुकीज आपल्याला फुटवेअर जास्त सजेस्ट करता येते का? हा राईट, बरोबर आहे. हा पण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. हे जे कुकीजचा जो कन्सेप्ट आहे ना, हे सर्व वेबसाईट युज करतात. माहिती का आपल्याला कधी कधी ते रिकमेंडेड प्रोडक्ट दिसतात, रिकमेंडेड प्रोडक्ट्स किंवा युअर प्रिव्हियस सर्च प्रोडक्ट्स. आपण तर काही सेव्हच नसते केलं, आपण फक्त सर्च केलं असतं किंवा त्यावर क्लिक केलं असतं. बरोबर आहे. मग आपल्याला ते दिसतात कसे? कारण की जेव्हा आपण त्यावर क्लिक करतो तर ते काय करतात, तो ज्याच्यावर आपण क्लिक केलं किंवा आपण ज्या ब्राउझर थ्रू क्लिक केलं त्या पर्टिक्युलर ब्राउझरमध्ये ऍज अ कुकीज ते डेटा स्टोअर करून ठेवतात. आणि मग आपण जेव्हा वापस ते वेबसाईट ओपन करतो ते आपल्याला वापस दिसते. आता आणखी एक गोष्ट दाखवतो, गुगलच दाखवतो तुम्हाला. आता गुगलमध्ये फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट मी वापस सर्च केलं. मी याच्या आधी पण फ्लिपकार्ट सर्च केलं होतं आणि याच्यामध्ये मी लॅपटॉप बॅग बघितलं होतं. हे का थोडा वेगळा कलर मध्ये दिसतोय? कलर वेगळा दिसतोय का याचा पर्पल कलर दिसतोय आणि इकडे थोडासा स्काय ब्ल्यू कलर दिसतोय. हा का बरं दिसतोय? कारण की
मी लास्ट टाइम जेव्हा सर्च केलं होतं याच्यावर, जेव्हा जसं मी क्लिक केलं, आता फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन्सवर मी क्लिक करणार, तर माझा जो डेटा आहे तो आपल्या ब्राउझरमध्ये स्टोअर होणार, म्हणजे कुठे, कुकीज मध्ये स्टोअर होणार. जसं मी याच्यावर क्लिक केलं की तो कुकीज मध्ये डेटा स्टोअर करून टाकतो त्याच्या रिलेटेड, आणि मी जेव्हा वापस जातो याच्यामध्ये बघा, आणि आता मी जिथपर्यंत माझ्या कुकीज क्लिअर नाही करणार ना तिथपर्यंत मला हे असं दिसत राहणार. समजतंय मी काय म्हणतोय? यस सर. याला म्हणतो आपण टेम्पररी स्टोरेज. एक प्रकारे टेम्पररी स्टोरेज असतो. हे जे कुकीजचा कन्सेप्ट जो आहे तो टेम्पररी स्टोरेजचा कन्सेप्ट आहे, आणि हे सर्व वेबसाईट युज करतात. अच्छा, आणखी एक गोष्ट, तुम्ही अशा खूप साऱ्या वेबसाईट बघितल्या असेल, त्याच्या सर्वात बॉटमला तो विचारतो की बा अलाउ ऑल कुकीज, विचारतो की नाही विचारत? येस सर. है ना, सर्वांना आलेला ना असा अनुभव. हे कावर विचारतात? कारण की ते आपल्याकडून परमिशन घेतात की बा तुम्ही जे पण तुम्ही ऍक्सेस करणार आहे आमच्या वेबसाईटवरती, स्टॅक ओव्हरफ्लोज घेऊन घ्या. स्टॅक ओव्हरफ्लोज विचारतो, बरोबर आहे. तर स्टॅक ओव्हरफ्लो कावर विचारतो? कारण की त्याला तिथे डेटा पाहिजे असतो तुमचा, तुम्ही काय सर्च करताय त्याच्या रिलेटेड त्याला डेटा पाहिजे असतो, म्हणून तो काय करतो, तुमच्या टेम्पररी स्टोरेज मध्ये त्याला सेव्ह करतो. आणि जेव्हा तुम्ही वापस ती वेबसाईट ओपन करता तर तुम्हाला काही त्याच रिलेटेड सगळ्या गोष्टी दिसतात. ऍडव्हर्टायझिंग पण तसंच आहे. जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट सर्च करता, आता मी याच्यामध्ये ना बॅग्स वगैरे सर्च केलं किंवा मोबाईलवर सर्च केलं, मी जर कोणत्या दुसऱ्या वेबसाईटवर गेलो ना तर मला जर तिथे ऍड्स दिसत असेल तर मला बरोबर त्याच रिलेटेड ऍड्स दिसतात. का बरं? कारण की त्याच्या रिलेटेड जो डेटा आहे तो त्या ब्राउझरमध्ये स्टोअर असतो म्हणून. आणि हे काय करतात कंपनीजवाले, तो ब्राउझरचा डेटा युज करून तुम्हाला बरोबर त्याच रिलेटेड डेटा दाखवतात. म्हणजे तुम्हाला ते एक प्रकारे हॅमरिंग करतात, बरं तुम्ही ते घेतलं पाहिजे अशा प्रकारे. काय आहे सर, बॅकएंडला जावास्क्रिप्ट यूज होते का? हो, बॅकएंडला जावास्क्रिप्ट यूज होते, पण हे जे आता जावास्क्रिप्ट आपण शिकतोय ना, ही बॅकएंडला यूज नाही होत. याच्यापेक्षा जे नवीन आता फ्रेमवर्क्स आलेले आहेत ना, जसं की नोड जेएस आहे, एक्सप्रेस जेएस आहे, व्ह्यू जेएस आहे, हे सर्व काय आहे, जावास्क्रिप्टचे फ्रेमवर्क्स आहेत, तर हे बॅकएंडला यूज होतात. त्यानंतर कास्केडिंग स्टाईल शीट आणि ह्या सीएसएस मध्ये काय डिफरन्स आहे? बघा, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग मध्ये एचटीएमएल, सीएसएस, जावास्क्रिप्ट तिन्ही पण गोष्टी येतात, पण याच्यामध्ये जावास्क्रिप्टचा सर्वात मोठा टॉपिक आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त टॉपिक जो आहे तो जावास्क्रिप्टचा आहे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला इनिशियली जावास्क्रिप्टच म्हटलंय, अरे फंक्शन स्ट्रिंग पण आपण जावास्क्रिप्ट मध्येच करतो, कुकीज आणि ब्राउझरचं पण आपण जावास्क्रिप्ट मध्येच करतो. त्यानंतर याच्यामध्ये हे रेग्युलर एक्सप्रेशन जे आहे ना ते पण जावास्क्रिप्ट मध्येच करणार आपण, फक्त हे सोडून. बाकी 1, 2, 3, 4 याच्यामधले 4-5 जे कन्सेप्ट आहे ते सर्व जावास्क्रिप्ट मध्येच करणार आहे. म्हणून यांनी काय केलेलं आहे ना, यांनी जावास्क्रिप्टवर जास्त भर दिलेला आहे, आणि म्हणून याचं नाव जे आहे ना ते बरोबर स्क्रिप्टिंग रिलेटेडच आहे, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ठीक आहे. आणि जे कास्केडिंग स्टाईल शीट आहे ते फक्त सीएसएस आहे. म्हणजे काय, आपण डॉट सीएसएस ची फाईल बनवतो किंवा जे स्टाईल्स लिहितो, ज्याच्यामध्ये क्लासेस आणि आयडीज बनवतो आणि त्याला आपण प्रॉपर्टीज असाइन करतो, तर ते आहे कास्केडिंग स्टाईल शीट. त्याच्यामध्ये ना एचटीएमएल आहेत ना त्याच्यामध्ये सीएस आपलं जावास्क्रिप्ट आहे, त्याच्यामध्ये प्युअर सीएसएस असतं ते कास्केडिंग स्टाईल शीट. समजतंय? येस. येस सर. समजत नसेल तर विचारायचं. आपण हे तुमच्यासाठीच करतोय सगळं, तुम्हाला समजलं पाहिजे ते महत्वाचं आहे. ओके, तर मग कोणाला काही क्वेश्चन नाही आहे? एक्झाम्पल घ्यायचं आपण? हो सर. चला हो, मग सर. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये आपण सिंपल एक HTML चा फॉर्म बनवूया, त्याला सीएसएस थोडी अप्लाय करूया आणि जावास्क्रिप्ट पण थोडीशी अप्लाय करूया, जेणेकरून आपण काय करू, तिन्ही पण गोष्टी युज करून बघूया. ठीक आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही कुठे असते, सीएसएस कुठे असते, HTML कुठे असते, त्यानंतर जावास्क्रिप्ट कुठे असते, हे आपल्याला सर्व समजून जाईल. ओके, तर मी आता एक एडिटर ओपन करतोय. तुमच्याकडे जे एडिटर असेल ते तुम्ही ओपन कराल. ओके, हे झाल्यानंतर न्यू विंडो, मी व्हीएस कोड यूज करतो. याच्यामध्ये मी एक नवीन फाईल बनवतो, न्यू फाईल, आणि न्यू फाईल मी देतो याला फॉर एक्झाम्पल फर्स्ट प्रोग्राम डॉट HTML. बघा इथे HTML तयार होतोय. आपण काय करतोय, HTML सेव्ह करतोय. अक्षय सर, त्यांना प्रोग्राम चालू करायच्या वेळी कुठलं सॉफ्टवेअर युज केलं ते सांगू शकता का? कुठून डाउनलोड करायचं आणि कसं डाउनलोड करायचं? हो,
ठीक आहे. इथे मी एक CSS चा फोल्डर बनवलाय आणि याच्यामध्ये मी .html ने सेव्ह करतो याला. आता बघा इथं मी काय यूज केलंय, VS कोड यूज केलाय, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. हा जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल ना तर काय करावं लागेल, इथे जायचं, सर्च करायचं VS कोड डाउनलोड. हे इथे असतं. मॅक, लिनक्स आणि विंडोज साठी तिघांसाठी पण हे अवेलेबल आहे बघा. तर कोणा जर विंडोज करायचं असेल तर ह्याच्यावर क्लिक करायचं. ह्याच्यावर विंडोजवर क्लिक केलं की हे इथं दाखवतं अवेलेबल, हे डाउनलोडिंग स्टार्ट झालेलं आहे ना. आता मी करत नाही कारण की माझं ऑलरेडी आहे. तर इथे EXE फाईल डाउनलोड होते. तर ही EXE फाईल सेटअप करायची, त्याला एक्झिक्यूट करायचं पूर्ण नेक्स्ट करत, ज्याचं त्याच्यामध्ये जास्त काही हार्ड नाही आहे, इझिली इन्स्टॉल होते. आणि मग तुम्ही हा जो एडिटर आहे VS कोडचा हा ओपन करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोग्राम करू शकता. समजलं कसं करायचं हे? तर सर तुम्ही ते आतमध्ये पॅकेज कोणते डाउनलोड केले सर, ते करावं लागत असते सर? कोणताच पॅकेज नाही आहे, कोणताच याच्यामध्ये पॅकेज यूज नाही करायचं आहे. याच्यामध्ये कशीच डिपेंडन्सी नाही आहे. ठीक आहे, सध्या तरी याच्यामध्ये काहीच नाही आहे. जर समोर जर असेल तर मग मी तसं तुम्हाला सांगेल की बा कोणता पॅकेज यूज करायचा आहे. हेलो सर. हेलो सर और एक बात बताओ. तो क्या करना है यहाँ पे, सबसे पहले VS कोड डाउनलोड, जो भी आपके ऑपरेटिंग सिस्टम है उसके हिसाब से. देन इथे जायचं आहे, क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे विंडोजचं एक ऑप्शन येतं, डेव येतं, बाकी ऑपरेटिंग सिस्टम साठी येतं, मॅक साठी, लिनक्स साठी आणि विंडोज साठी. आता सर्वांकडे जास्तीत जास्त विंडोज आहे. ओके, तर इथे विंडोजवर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केलं की हा ऑटोमॅटिकली त्याचं डाउनलोडिंग स्टार्ट करतोय बघा. डाउनलोडिंग स्टार्ट झालाय. ओके, हे पूर्ण झाल्यानंतर ये खत्म होने के बाद इसको इंस्टॉल करना है. जैसे इस पे क्लिक करो और इसको इंस्टॉल कर लो. इंस्टॉल करने से ही तुम्हारे इथे जे आहे आपल्या डेस्कटॉप वरती, तुमच्या डेस्कटॉप वरती आयकॉन येऊन जाईल त्याचा. ठीक आहे, हे इथे दिसतो तुम्हाला आयकॉन है ना, व्हिज्युअल स्टुडिओ कोड असा आयकॉन येतो. तर तो आयकॉनवर डबल क्लिक करायचं, तर ऑटोमॅटिकली हे असं एक पेज ओपन होईल. आणि याच्यामध्ये मग काय करायचं, फाईलमध्ये जायचं, न्यू टेक्स्ट फाईल किंवा न्यू फाईल करायचं यहाँ पे. और यहाँ पे हमें लिखना है फर्स्ट, या फिर अभी लिखेंगे अपन सेकेंड प्रोग्राम .html इस तरह से. तो ये ऐसे सेव करता है. कहाँ पे सेव करना है, किस फोल्डर में सेव करना है, यहाँ पे इसको वापस से .html, क्योंकि जावास्क्रिप्ट के जितने भी प्रोग्राम्स होते हैं या फिर CSS, HTML, CSS, जावास्क्रिप्ट जितने भी प्रोग्राम्स है वो सारे के सारे HTML में सेव करने पड़ेंगे आपको. ठीक आहे, तो इथे आपल्याला काय करायचं आहे, HTML मध्ये सेव्ह करायचे सर्व प्रोग्राम्स. जावास्क्रिप्टचं जर तुम्हाला प्रोग्रामिंग करायची असेल, CSS ची करायची असेल, म्हणजे CSS म्हणजे आपलं जे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग आहे त्याची जर आपल्याला प्रोग्रामिंग करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागते, HTML चे पेजेस बनवणे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, कशासाठी, फ्रंट एंड साठी, फ्रंट एंड करायसाठी म्हणजे HTML आणि CSS साठी. पण तुम्हाला जर जावास्क्रिप्टचं करायचं असेल तर त्यासाठी JS फाईल असते वेगळी, पण तुम्ही HTML मध्ये करू शकता, कारण की डायरेक्ट जावास्क्रिप्टची फाईल एक्झिक्यूट होत नाही. जे JS ची फाईल बनते ना, जावास्क्रिप्टची स्पेशली फाईल, ते डायरेक्टली एक्झिक्यूट होत. त्यासाठी आपल्याला HTML पेज क्रिएट करावंच लागते, कंपल्सरी आहे HTML पेज क्रिएट करणे. समजलं सर्वांना? यस सर. यस सर. तुम्ही हे कोणत्याही पण सिस्टीम मध्ये कुठेही पण तुम्ही याला एक्झिक्यूट करू शकता. फक्त आपल्याला ब्राउझरची गरज आहे आणि एक एडिटरची गरज आहे. बाकी तुम्ही याला कुठे पण एक्झिक्यूट करू शकता. तर सुरू करायचं कोड. हो सर. ओके, तर सर्वात आधी आपल्याला HTML लिहायचं आहे, HTML चा कोड लिहायचा आहे. HTML चा जो कोड आहे तो कशाने बनला असतो, तो बनला असतो डिफरंट टॅग्सनी. बरोबर आहे, आपण HTML चा जो कोड लिहितो तो डिफरंट टॅग्स मध्ये लिहितो. तुम्हाला जेवढे पण वेबसाईट दिसतात ना, हे आता हे पण एक वेबसाईट आहे. याला मी फॉर एक्झाम्पल राईट बटन क्लिक केलं, इन्स्पेक्ट केलं, इथे बघा तुम्हाला काय दिसतंय, पूर्ण HTML चे टॅग दिसत आहे. HTML टॅग, हेड टॅग, बॉडी टॅगच्या आतमध्ये पूर्ण कोड है ना. हे DIV टॅग, हे सर्व टॅग्स आहेत. नेव्हिगेशन टॅग, हे सर्व काय, बटन टॅग, अँकर टॅग, हे सर्व काय टॅग्स आहेत. याचा यूज करून आपण काय करतो, HTML डिफाईन करतो. बरोबर आहे, आपण एक वेब पेज बनवतो. तर आता इथे आपण काय करणार आहे, सुरुवात करणार आहे HTML पासून. तर सर्वात आधी जेव्हा आपल्याला HTML चा कोड लिहायचा असतो तर त्याला सर्वात आधी स्टार्टिंग कुठून करावं लागते, HTML टॅग पासून. आणखी एक गोष्ट, HTML मध्ये दोन टाईपचे टॅग्स असतात. एक असते सिंग्युलर टॅग, दुसरं असते पेअर टॅग. आता सिंग्युलर आणि पेअर म्हणजे काय, आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे आहे पेअर टॅग. म्हणजे याच्यामध्ये आपण स्टार्ट पण करतोय आणि एंड पण करतोय. एंड कसा करतोय बघा, इथं स्लॅश देतोय, दिसतंय ना,
तर कोणताही पण टॅग चालू केला की आपण त्याला एंड करतो, त्याला म्हणतो आपण पेअर टॅग. आणि दुसरा एक असतो, जसं की आता याच्या आतमध्ये हेड टॅग असतो एक, तो पण पेअर टॅग असतो. आणि हे हेड टॅगच्या नंतर बॉडी टॅग असतो, तो पण पेअर टॅग असतो. पण याच्या आतमधले आणखी काही टॅग्स असतात, जसं की आणखी एक टॅग आहे, जसं की टायटल टॅग असतो. टायटल टॅग जसं की याच्यामध्ये लिहिलं मी फर्स्ट CSS प्रोग्राम असं लिहिलं मी याच्यामध्ये टायटल दिलं काहीतरी. ठीक आहे. तर याच्या आतमध्ये सिंग्युलर टॅग असतात. सिंग्युलर म्हणजे कोणते? लिंक टॅग, मेटा टॅग, स्क्रिप्ट टॅग. आता स्क्रिप्ट पेअर मध्ये पण युज केला जाते. ठीक आहे. तर इथे आहे लिंक टॅग आणि मेटा टॅग, हे 2 टॅग्स आहेत. आणि BR टॅग आहे. त्यानंतर आणखी कोणते कोणते टॅग्स आहे? HR टॅग आहे, जे की सिंग्युलर टॅग आहे, जे की क्लोज नाही करत आपण. जसं हे आपण ओपन करतो आणि क्लोज करतो, जसं हे ओपन केलाय बॉडी आणि ह्या बॉडी क्लोज केलाय. जसं हा टायटल ओपन केलाय, टायटल क्लोज केलाय, है ना. हेड ओपन केलाय, हेड क्लोज केलेला आहे. HTML ओपन केलाय, HTML क्लोज केलाय. तशाच प्रकारे बाकीचे जे टॅग्स असतात ते सिंग्युलर टॅग असतात. ठीक आहे. काही काही प्रमाणात सिंग्युलर टॅग खूप कमी आहे, पेअर टॅगच खूप जास्त असतात याच्यामध्ये. ओके. आता याच्यामध्ये आपण करूया एक फर्स्ट CSS प्रोग्राम कोड असं समथिंग असं लिहूया. आता याला एक्झिक्यूट करायचं आहे आपल्याला. हे काय लिहिलं मी समजलं ना तुम्हाला? याच्यामध्ये कोणते कोणते टॅग लिहिले आहेत? तर हे नॉर्मल टॅग्स आहेत. समजले हे टॅग काय आहे तर? हो सर. आता हे कुठे कुठे युज होतात ते पण आपण बघूया. ओके. याच्यामध्ये आता बघा, प्रत्येक पेज जे आहे, प्रत्येक पेज जे आहे ते 2 पार्टमध्ये डिवाइड असते. एक असते त्याचा हेड आणि दुसरं असते त्याची बॉडी. ठीक आहे. आता हे हेड आणि बॉडी कोणती? आता मी याला सेव्ह करतो. याच्यावरती मी राईट बटन क्लिक करतो आणि तो ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतो. ओके. आता याच्यामध्ये हा काय करतोय? हा आम्हाला परमिशन नाही देतोय. तर मला काय करायचं आहे? डायरेक्टली एक्झिक्यूट करायचं आहे. तर आपण हा जो प्रोग्राम आहे कुठं सेव्ह केला होता? डॉक्युमेंट्स मध्ये, CSS मध्ये, ह्या फर्स्ट प्रोग्राम .html. तर याला जर एक्झिक्यूट करायचं तर सरळ काय करायचं? इथं जायचं, डॉक्युमेंट्स मध्ये जायचं, CSS मध्ये जायचं. हे बघा फर्स्ट प्रोग्राम इथे दिसतोय. इथे बघा मला डायरेक्ट आलेलं आहे. राईट बटन क्लिक करायचं आणि ओपन विथ ब्राउझर करायचं, जसं की गुगल क्रोम. बघा इथे दिसतंय तुम्हाला पुढं. डायरेक्ट एक्झिक्युशन होतं याचं. याच्यासाठी कोणत्या सर्व्हरची आवश्यकता नाहीये. हा आपण डायरेक्ट एक्झिक्यूट करू शकतो. समजलं कसं एक्झिक्यूट केलं तर मी? यस सर. यस सर. तर इथे बघा काय दिसतंय, फर्स्ट CSS प्रोग्राम कोड दिसतंय, जे मी इथे लिहिलेलं आहे. दिसतंय हे बघा, फर्स्ट CSS प्रोग्राम कोड बॉडीच्या आतमध्ये. आणि बघा हे जे हेडच्या आतमध्ये मी लिहिलेलं नाही, हे कुठे आहे? फर्स्ट CSS प्रोग्राम हे आहे कुठे? हे बघा इथे दिसतंय, हे दिसतंय फर्स्ट CSS प्रोग्राम, दिसते ना. तर हेच आहे ते टायटल. आता फॉर एक्झाम्पल इथे मी फर्स्ट CSS प्रोग्राम न करता फर्स्ट प्रोग्राम करतो, यांना सेव्ह करतो आणि इथे येऊन गेला फक्त त्याला रिफ्रेश करतो. बघा इथे काय लिहिलेलं आहे? फर्स्ट CSS प्रोग्राम. तर इथे मी रिफ्रेश करतो. बघा इथे काय झालं? चेंज झालेला फर्स्ट प्रोग्राम. हे काय आहे मग? टायटल आहे. हे काय आहे? इथे जे आपण हेडच्या आतमध्ये जे टायटल लिहितो ते टायटल इथे दिसतं. ठीक आहे. तर हा जो तुम्हाला व्हाईट कलरचा पूर्ण दिसतोय ना एरिया, हा पूर्ण एरिया व्हाईट कलरचा कोणता एरिया आहे? हा बॉडीचा एरिया आहे. हा जो बॉडीच्या आतमध्ये आपण जे पण लिहिणार, आपण काही पण लिहिणार बॉडीच्या आतमध्ये, तर ते आपल्याला ह्या व्हाईट स्पेस मध्येच दिसणार. बघा इथे आलं ते, है ना. जे पण आपण बॉडीमध्ये लिहिणार ते सगळं आपल्याला कुठे दिसणार? व्हाईट स्पेस मध्ये दिसणार. ओके. त्यानंतर जे आपण हेड मध्ये लिहिणार, जे पण आपण हेडमध्ये टाकणार, ते आपल्याला ह्या व्हाईट स्पेसच्या वरचा जो पार्ट आहे हा एवढा मोठा, तर तिथं तो रिफ्लेक्ट होणार किंवा तिथं तो लोड होणार. ओके. जसं आपण हे टायटल दाखवतो याच्यामध्ये, किंवा टायटल आहे फर्स्ट प्रोग्राम. समजतंय काय होतं याच्यामध्ये तर? यस सर. Yes, sir. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? एक बॉडीच्या आतमध्ये एक फॉर्म तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल एक फॉर्म तयार करायचा आहे. फॉर्म तयार करायचं तर त्यासाठी एक फॉर्म टॅग असतो. ओके. असा फॉर्म टॅग. आणि या फॉर्म टॅगच्या आतमध्ये काय असते? इनपुट्स असतात. जसं की इनपुट घेतलं मी, इनपुट टाईप, त्याचा टाईप द्यावा लागते आणि तो असतो टेक्स्ट. आणि त्याला आपण काहीतरी नाव गाव देतो, काहीतरी आयडेंटिफिकेशन साठी. आणि असं दिलं आपण आणि याला इथं केलं, इथं सेव्ह केलं. ते बघा इथं काय आलंय? एक इनपुट आला का? डेटा एंट्री करायसाठी एक इनपुट आलेला आहे. हा एक टॅग आहे. हा काय आहे? इनपुट नावाचा एक टॅग आहे, जो की आपण फॉर्मच्या आतमध्ये घेतलाय. जे आपल्याला फॉर्म घ्यायचा होता, बरोबर आहे. आणि आता इथे एक बटन घेऊया सरळ सरळ. इथे आपण एक बटन घेतली, याचा आपण टाईप देऊया सबमिट फॉर एक्झाम्पल, आणि याला काहीतरी नाव गाव देऊया. याला आपण नाव गाव दिलं असं समथिंग. आता बघा इथं असं रेड कलर मध्ये दिसतंय. का बरं? कारण की हा जो बटन आहे ना, हा बटन सिंग्युलर नाही आहे, पेअर टॅग आहे. ठीक आहे. पेअर टॅग आहे म्हणून त्याला ओपन पण करावं लागते आणि क्लोज पण करावं लागते. जसं इथं बघा इनपुट टॅग, हा काय आहे? सिंग्युलर आहे, पेअर नाही आहे, बरोबर आहे.
तर अशा प्रकारे वेगवेगळे टॅग्स असतात त्याच्यामध्ये. आता याला मी रिफ्रेश करूया. इथे बघा बटन आहे, पण याला व्हॅल्यूच नाही आली. इथे बटन अशी एवढी छोटी का बरं दिसत आहे? बापरे. म्हणजे याला आता आपल्याला व्हॅल्यू द्यावं लागेल का? याला इथे नाव द्यावं लागेल, काय सबमिट असं काहीतरी नाव दिलं आपण याला. रिफ्रेश केलं, इथे बघा सबमिट आलं है ना. तर हे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, वेगवेगळे कंपोनंट्स यूज करून. हा एक सिंपल इनपुट टॅग आहे आणि बटन टॅग आहे. त्याचा यूज करून आपण काय करतो, एक इनपुट फील्ड घेतली आणि एक बटन घेतली, राईट. समजत याच्यामध्ये काय होतंय तर? येस सर. Yes, sir. हो, sir. आता बघा याच्यामध्ये सीएसएस कशी यूज करायची. सीएसएस कशी म्हणजे या बटनला मला कलर द्यायचा आहे किंवा याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे, त्याची सीएसएस. तर सीएसएस द्यायला ह्या बटनला मला सीएसएस द्यायची आहे. तर मी काय करणार, ह्या टॅगच्या आतमध्ये एक स्टाईल नावाचा एक प्रॉपर ऍट्रिब्यूट घेणार. ऍट्रिब्यूट घेतला आणि त्याच्या आतमध्ये डबल कोड घेऊन त्याच्या आतमध्ये मी त्याला देणार कलर. फॉर एक्झाम्पल बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर काय आपण देऊया असा ब्राऊन कलर. ओके, याला मी ब्राऊन कलर दिला. काय केलं मी, स्टाईल दिली. बॅकग्राऊंड कलर कोलन आणि ब्राऊन असं ब्राऊन नावाचं असं त्याला कलर दिला आपण, है ना. आणि इथे मी त्याला रिफ्रेश करतो फक्त, तर बघा तो ब्राऊन झाला. याला देणं म्हणते, याला म्हणतात आपण सीएसएस. समजा याला आता कलर पण द्यायचा आहे. कलर आणि बॅकग्राऊंड कलर मध्ये फरक आहे, ठीक आहे. कलर म्हणजे काय आहे, टेक्स्ट कलर. कलर म्हणजे टेक्स्ट कलर, म्हणजे ह्या बटनला काय कोणत्या टेक्स्ट कलर द्यायचा आहे. आणि बॅकग्राऊंड कलर म्हणजे त्याच बटनला बॅकग्राऊंड कलर काय द्यायचा आहे. बघा इथे आता हे अशा प्रकारे बटन झाली तयार, है ना. तर हे एक सिंपल एक्झाम्पल आहे जे आपण शॉर्ट मध्ये घेतोय, की आपण अशा प्रकारे त्याला स्टाईल देऊ शकतो. याला आपण म्हणतो इनलाईन स्टाईल. याला आपण म्हणतो इनलाईन सीएसएस. सीएसएस कोणतं, हे सीएसएस नाही, कास्केडिंग स्टाईल शीट वाला सीएसएस. ओके, हे सीएसएस. त्यानंतर एक इंटरनल सीएसएस असतं, त्यानंतर एक एक्सटर्नल सीएसएस असतं. असे 3 प्रकारचे सीएसएस असतात. त्यानंतर जावास्क्रिप्ट मध्ये पण प्रकार आहे बरं. जावास्क्रिप्ट पण इनलाईन जावास्क्रिप्ट, एक्सटर्नल जावास्क्रिप्ट आणि इंटरनल जावास्क्रिप्ट असे 3 प्रकारचे जावास्क्रिप्ट आहेत. ते पण आपण समजून बघणारच आहे. ओके, आता याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की याला आपण कलर दिला, आपण एचटीएमएल बघितला. आता जावास्क्रिप्टचा काय आहे याच्यामध्ये पार्ट, आता ते आपण बघूया. जावास्क्रिप्टचा जर आपल्याला एचटीएमएल मध्ये कोड लिहायचा असेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, त्याच्यासाठी आपल्याला बॉडीच्या नंतर एक स्क्रिप्ट टॅग घ्यावा लागते, बरोबर आहे. एक असा स्क्रिप्ट टॅग घ्यावा लागते आणि तो पण पेअर टॅग घ्यावा लागते. स्क्रिप्टचा हा पेअर टॅग आहे. ओके, असा स्क्रिप्टचा पेअर टॅग आणि याच्या आतमध्ये आपल्याला जावास्क्रिप्टचा कोड लिहावा लागते. समजा आपण बाहेर जर तो लिहिला ना कोड तसा, तर ते पण आपण बघूया की आपण जर त्या स्क्रिप्ट टॅगच्या बाहेर जर आपण कोड लिहिला जावास्क्रिप्टचा तर ते कसं एक्झिक्युशन होतं. ओके, आता इथं मी काय केलं, इथं मी फॉर एक्झाम्पल व्हेअर I इक्वल्स टू 10. आता हे काय आहे, तुम्हाला काही सिमिलर वाटतंय का याच्यामध्ये? व्हेअर म्हणजे काय आहे, एक प्रकारचा डेटा टाइप आहे जो की डिफाईन करतो की हा व्हेरिएबल आहे, राईट. त्यानंतर आय काय आहे, एक व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल नेम आहे. त्यानंतर इक्वल टू ऑपरेटर, त्यानंतर 10. म्हणजे आपण काय केलं, आता जावामध्ये आपण माहिती कसं करत होतो, इंटीजर आय इक्वल्स टू 10. म्हणजे इंटीजर हा डेटा टाइप आहे, आय हा व्हेरिएबल आहे आणि त्याला आपण 10 आहे व्हॅल्यू असाइन केलेली आहे, बरोबर आहे. तसंच त्याच प्रकारे इथे फक्त आपण काय करतो, व्हेअर घेतो. आणि एक दुसरं पण आहे, इथे आपण लेट घेतो. एक लेट, याच्यामध्ये 2 प्रकार आहे, व्हेअर आणि लेट. हे व्हेअर आणि लेट काय आहे हे आपण समोरून बघूया, पण सध्या आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूया की हे कसं होतं. ओके, तर आपण इथे घेतलं व्हेअर. ओके, काय घेतलं आपण, फक्त एक व्हेरिएबल डिक्लेअर केला विथ आय इक्वल टू 10, ठीक आहे. आणि फक्त काय करतोय मी इथे अलर्ट नावाचं फंक्शन एक्झिक्यूट करतोय, जे की हे प्रीडिफाईंड आहे जावास्क्रिप्ट मध्ये. जसं जावामध्ये खूप सारे प्रीडिफाईंड फंक्शन्स आहेत ना, जसं की सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन जावामध्ये आहे, है ना. तशाच प्रकारे इथे एक अलर्ट नावाचं फंक्शन आहे जो काय करतो, आपल्याला अलर्ट शो करतो. आता मी याला सेव्ह करतो आणि इथे येऊन फक्त रिफ्रेश करतो, तर बघा काय झालं. इथे तुम्हाला काय दिसतंय, 10 दिसतंय याच्यामध्ये, दिसतंय का याच्यामध्ये 10? येस सर. Yes, sir. है ना. तर काय झालं याच्यामध्ये की जेव्हा पण आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला, ह्या प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये आधी टॉप टू बॉटम याचा जो अप्रोच असतो ना, तो टॉप टू बॉटम असतो. तो असं असं एक्झिक्यूट करत 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 आला तो इथपर्यंत, आणि त्यानंतर त्यांनी हे एक्झिक्यूट केलं, ठीक आहे. जसं हा स्क्रिप्ट त्यांनी एक्झिक्यूट केला तसं त्यांनी काय केलं, आय इक्वल टू 10 हे एक्झिक्यूट झालं. आणि आय मध्ये जी व्हॅल्यू होती ती अलर्ट केली. अलर्ट म्हणजे काय करतो, एक अलर्ट बॉक्स दाखवतो तो. हे बघा, हा एक अलर्ट बॉक्स आहे, जेणेकरून तो आपल्याला एक प्रकारे नोटिफिकेशन देतो, ठीक आहे. आणि आता आणखी गोष्ट, समजा हा जर कोड आहे तो जर आपण इथून काढला आणि तो जर मी असा बाहेर लिहिला कुठेही पण हा जर आता मी कुठेही पण लिहिला बाहेर जावास्क्रिप्टच्या बाहेर, आता बघा हा कसा वर्क करतो. बघा, याला असं वाटतं की हा एक प्रकारे टेक्स्टच आहे, बरोबर आहे ना. याला असं वाटते, म्हणजे ह्या ब्राउझरला असं वाटते की हा एक प्रकारचा टेक्स्ट आहे,
सिंपल स्ट्रिंग टेक्स्ट आहे, जसं आपण नॉर्मली कोणता टेक्स्ट लिहितो, जसं हे टेक्स्ट आहे, हे जे दिसतंय ना फर्स्ट CSS प्रोग्राम कोड, जसा हा दिसतोय तसाच त्याला असं वाटतं की हे पण तसंच आहे, म्हणून तो इथे एक्झिक्युशन नाही करू शकत प्रॉपरली, म्हणून त्याला आपल्याला काय करावं लागतं, त्या स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्येच घ्यावं लागते. जेवढाही पण याच्यामध्ये टॅग असेल, हे असेल कोड असेल जावास्क्रिप्टचा, तो पूर्ण कोड आपल्याला स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्येच घ्यावा लागेल. समजतंय सर्वांना? येस सर. तर याच्यामध्ये पण आपण समोर जाऊन खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहे, जसं की इथं व्हेरिएबल बघितलं आपण, हा फंक्शन बघितलं, नंतर युजर डिफाईन फंक्शन कसे बनवायचे. सर बॉडी टॅग मध्ये आपण स्क्रिप्ट टॅग युज करू शकत नाही का? बिलकुल युज करू शकतो, पण स्टँडर्ड प्रॅक्टिस जी आहे ती आहे बॉडीच्या नंतर. बॉडीच्या आतमध्ये आपण घेऊ शकतो, कुठे पण घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आता हा मी इथून काढून कुठे पण टाकतो, मी वरती पण टाकतो, ठीक आहे. हा इथे एक्झिक्यूट होणार, इथे मी याला एक्झिक्यूट करतोय, बघा एक्झिक्यूट झाला है ना. तर हा आपण कुठे पण घेऊ शकतो, पण याची एक स्टँडर्ड प्रॅक्टिस असते. स्टँडर्ड प्रॅक्टिसच्या नुसार जे पण याचे स्टँडर्ड्स आहेत त्याच्या प्रॅक्टिसच्या नुसार ते बॉडीच्या नंतरच लिहिणे महत्वाचं आहे, ठीक आहे. नाहीतर मग आपण कुठे पण जर लिहून ठेवलं ना, तर मग आपल्याला ते नंतर दिसत पण नाही की आपण काय लिहिलं होतं. तर असं आहे, ठीक आहे. तर प्रॅक्टिस अशी ठेवायची. हा, काय विचारायचंय सर अलर्टच्या जागी आपण डॉक्युमेंट डॉट राईट पण देऊ शकतो ना तिथं? बिलकुल, असे वेगवेगळे फंक्शन्स आहे. आता मी हे सगळं एकच घेतलं, याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट डॉट राईट, कन्सोल डॉट लॉग, असे वेगवेगळे खूप सारे फंक्शन्स आहे जे आपण समजून घेणारच आहे. आणि सर तुम्ही हे CSS आहे जे तुम्ही VS कोडवर रन केलंय ते आपण सबलाईन टेक्स्टवर पण करू शकतो ना? बिलकुल करू शकतो. आपण कोणताही पण एडिटर, सिंपल एडिटर, नोटपॅड पण युज करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. सबलाईन टेक्स्ट पण युज करू शकता, ते फक्त एक एडिटर आहे, बरोबर आहे. आणि याला एक्झिक्यूट करायला कोणतं सर्व्हर नाही लागत, ना कोणता आयडी लागत. याला आपण डायरेक्टली रन करू शकतो. बघा इथं पाथच दिलाय डायरेक्टली आपल्या सिस्टीमचा, आपण डायरेक्टली रन करतोय त्याला. इथं कोणतं सर्व्हर नाही लागत त्याला रन करायला, कारण की ब्राउझरच स्वतः त्याचा एन्कोडर आहे, कंपायलर आहे. ब्राउझरच चेक करतो की तुमचा जो HTML चा कोड आहे, CSS चा कोड आहे, जावास्क्रिप्टचा कोड आहे, तो बरोबर आहे की चुकीचा आहे. जर तो चुकीचा असेल तर ब्राउझरच तुम्हाला सांगतो की तो चुकीचा आहे. समजतंय? हो सर. येस सर. सेपरेट फाईल पण असते जावास्क्रिप्टची. जेव्हा जावास्क्रिप्टचा कोड खूप मोठा होऊन जातो ना, तेव्हा आपण .js म्हणजे जसं की script.js ची फाईल बनवतो किंवा style.css ची फाईल बनवतो. जेव्हा कोड खूप सारा होतो ना आपल्या सिंगल HTMLच्या पेजमध्ये, तेव्हा आपण त्याला सेपरेट फाईल मध्ये बनवतो. जसं इथे विचारलेलं आहे, सेपरेट फाईल पण असतात ना. अजून कोणाला काही विचारायचं आहे? सर तुम्ही त्या प्रोग्राम मध्ये नेम इक्वल्स टू डबल कोट घेतलं होतं, मग ते एम्प्टी का सोडलं? कुठे डबल कोट? अच्छा, हे इन- याला हा, ते- आपण नाव नाही दिलं, आयडेंटिफिकेशन आता सध्या गरज नाही म्हणून. याला आपण नाव देऊ शकतो, जसं की हे काय आहे, फर्स्ट नेम आहे. हे फर्स्ट नेम साठी इनपुट घेतला आहे फॉर एक्झाम्पल, आणि हे बटन जे आहे हे सबमिट बटन आहे. हे त्याला आयडेंटिफिकेशन साठी आहे हे नेम, आणि हे आपण जावास्क्रिप्ट मध्ये युज करू शकतो. जावास्क्रिप्टचा युज करून आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो, जेणेकरून आपण याच्यामध्ये काही व्हॅल्यू पुट करूया या फिर त्याला व्हॅलिडेट करूया, किंवा तुम्ही नेम चुकीचे टाकलाय, अशा प्रकारचे व्हॅलिडेशन अप्लाय करू शकतो. सर मग ते प्रोग्राम मध्ये शो होते का? हे प्रोग्राम मध्ये शो होते ना. आता जसं की इथे दिसतंय तुम्हाला, हे जे इनपुट दिसतंय ना, हे आता हे बघा, हे इनपुट दिसतंय. ह्या इनपुटला मी राईट बटन क्लिक केलं, इन्स्पेक्ट केलं, बघा इथे दिसतंय फर्स्ट नेम, सबमिट दिसतंय कोड. आणि शो होताना त्याचा नेम नाही दिसत, फक्त त्याची डिझाईन दिसत असते. आपण जो टॅग युज केलेला आहे त्या टॅग नुसार त्याची डिझाईन दिसते है ना. इथे इनपुट टॅग युज केलेला आहे म्हणून इनपुट टाईप टेक्स्ट आहे. आता ह्यात जर इनपुट टाईपला जर मी चेंज केलं, इनपुट टाईप बटन केलं ना, इथे इनपुट टाईप मी याला बटन केलं आणि याला रिफ्रेश केलं, तर बघा त्याला आता बटन होऊन जाते. ते बघा बटन झाली, दिसतंय बटन, छोटीशी बटन आली आहे तिथे. त्याचा टाईप आपण काय घेतो त्याच्यावर आहे. समजा इथं मी केलं चेकबॉक्स असं, आणि इथे मी रिफ्रेश केलं, तर बघा इथे चेकबॉक्स आला, दिसला. तर त्याचा इनपुट टाईपचा आपण टाईप जसा चेंज केला तशा प्रकारे तो कंपोनंट दिसतो. रेडिओ बटन पण येतं, हे बघा इथे रेडिओ बटन आली आहे, दिसली. तर अशा प्रकारे आपण हे कंपोनंट्स यूज करू शकतो.
समजते? Yes, sir. Yes, sir. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? गायत्री, तुला काही विचारायचं आहे? हा सर, फ्रेम मधील जे 2 टॅग आहेत ना ते नाही समजले, इनपुट टाईप वाले. तर याच्यामध्ये हे जे टाईप आहे हे फॉर्म मधले म्हणताय ना तू, तर हा जो इनपुट टॅग आहे ना, हा इनपुट टाईप स्पेसिफिकली आपण फॉर्मच्या आतमध्ये जे एलिमेंट्स असतात त्याला क्रिएट करायसाठी यूज करतो. जसं हा इनपुट टाईप आपण टेक्स्ट घेतला होता, ठीक आहे, तसंच आपण इनपुट टाईप वेगवेगळे घेऊ शकतो. हा एक इनपुटचा एक टाईप आहे, हा एक इनपुट एक टॅग आहे, जेणेकरून आपण जसं की फॉर्म तयार करतो तर इनपुट घेतो ना युजर कडून. म्हणजे तुम्ही जेव्हा कोणताही पण फॉर्म बघता तेव्हा काय करता, किंवा याच्यामध्ये काहीतरी इनपुट टाकता, याला आपण काय म्हणतो, इनपुट. बरोबर आहे? युजर काय करतो, की इनपुट टाकतो. तर हा एक इनपुट टॅग आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा टॅग आहे. जसं की इनपुट टाईप टेक्स्ट आहे, इनपुट टाईप फॉर एक्झाम्पल बटनवर तर आपण क्लिक करणार, त्यासाठी घेणार नाही. त्यानंतर इनपुट टाईप चेकबॉक्स आहे. त्यानंतर आणखी येतं इनपुट टाईप रेडिओ बटन येतं, है ना. असे वेगवेगळे प्रकारचे काय असतात याच्यामध्ये इनपुट आपल्याला तो प्रोव्हाइड करतो. म्हणजे फॉर्मसाठी, फॉर्म जेव्हा आपण कोणताही पण फॉर्म फिल करतो त्यामध्ये रेडिओ बटन असतात, जसं की जेंडरसाठी आहे. त्यानंतर मग कोणता ड्रॉपडाऊन असतो ब्रांच सिलेक्ट करायसाठी. असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, टॅग्स असतात त्याच्यामध्ये, आणि त्याचे टाईप असतात, जेणेकरून आपण काय करू शकू, त्या पर्टिक्युलर युजरला तो फॉर्म देणार आणि तो फॉर्म त्याच्याकडून फिलअप करून घेणार आणि तो काय करणार, त्याला इनपुट देणार. तर हे जे इनपुट टॅग आहे ना, हे इनपुट टॅग अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण लिहू शकतो, जेणेकरून आपण युजरकडून काही इनपुट घेऊ शकू अशा प्रकारे. आता फॉर एक्झाम्पल इथं चेकबॉक्स घेतलं, हा, आणि मी काय करतो इथं चेकबॉक्सला ना नेम सेम देतो. जसं की इथं मी दिलं जेंडर, इथं मी याला देतो जेंडर, हा, आणि याला मी इथे सुरुवातीला नाव देतो जसं की मेल, आणि खाली येतो फिमेल. ठीक आहे, याला मी सेव्ह केलं आणि इथे मी आता बघतो, रिफ्रेश करतो, बघ इथं काय दिसते, मेल, फिमेल, है ना. इथं आपण काय घेतलं, रेडिओ बटन घेतलाय ना. एक वेळा हे आपण इथून काउंट टाकूया म्हणजे आपल्याला बरोबर दिसेल. तर रिफ्रेश करूया, हे बघा आता हे मेल आणि हे फिमेल, बरोबर आहे. म्हणजे बा मेल चूज करायचं की फिमेल चूज करायचं आहे, एक प्रकारे आपण त्याला सिलेक्शन देतोय, ऑप्शन सिलेक्शन देतोय बाय युझिंग रेडिओ बटन, इज रेडिओ टाईप इनपुट. तर अशा प्रकारे आपण काय करतो, फॉर्म तयार करू शकतो. समजलं का काहीतरी? येस सर. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? हा रश्मी. सर, न्यू लाईन वर घेण्यासाठी कोणता टॅग यूज होतो? न्यू लाईन वर जायसाठी एक तर आपण BR टॅग यूज करतो, नाहीतर मग कुठे कुठे आपण CSS चा यूज करून करतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला आता कसं बघा, हे सगळं एका लाईन मध्ये दिसतंय आणि मला काय करायचं आहे, आता हे जे बटन आहे मला न्यू लाईन मध्ये घ्यायचे आहे, तर मी काय करणार, ह्या बटनच्या आधी एक BR घेणार, BR टॅग म्हणजे ब्रेक, BR टॅग म्हणजे ब्रेक टॅग. इथे रिफ्रेश करणार, तिथे बघा आता काय होते, बटन खाली आली है ना, म्हणजे न्यू लाईन वरती जातो तो. समजलं का? सिंपल BR टॅग आहे जो की सिंगलटन टॅग आहे. हा, टेक किलर कोण आहे? सर, ते आपण घेतलेलं इनपुट स्टोअर कुठे राहतो? स्टोअर कुठे राहतो म्हणजे? आता तुम्ही तिथे एखाद्याचं नेम इनपुट घेतलं तर ते आपल्याला त्याचे ऑपरेशन परफॉर्म करायचं किंवा व्हॅलिडेट तर जर करायचं. आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं किंवा व्हॅलिडेट करायचं ते आपण व्हॅलिडेशन जे आहे ते जावास्क्रिप्ट थ्रू करू शकतो. त्याला जावास्क्रिप्टचं फंक्शन युज करून त्याचे जावास्क्रिप्टचे जे फंक्शन्स आहे ते युज करून आपण त्याला व्हॅलिडेट करू शकतो. आणि जर तुम्हाला ते स्टोअर करून ठेवायचं आहे तर त्यासाठी बॅकएंड टेक्नॉलॉजी युज करावी लागते, जेणेकरून आपण त्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करणार. याला बॅकएंड टेक्नॉलॉजी अटॅच करावी लागते आपल्याला. म्हणजे जावाला अप्लाय करू शकतो आपण PHP ला अप्लाय करू शकतो, पायथॉन मध्ये युज करू शकतो. तर ते बॅकएंड टेक्नॉलॉजी आणि ही त्याची फ्रंट एंड टेक्नॉलॉजी, हे दोन्ही मिळून मग एक प्रोजेक्ट बनतो. आणखी कोणाला विचारायचं आहे?
आणि कोणी काही विचारलंय का व्हॉट्सअप ग्रुप आहे का सर? व्हॉट्सअप ग्रुप आहे का? व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, ऑलरेडीच आहे. स्क्रिप्ट टॅगचा पण थोडा एक्सप्लेन करा. न्यू लाईन साठी कोणतं टॅग आहे का? हा, स्क्रिप्ट टॅग. स्क्रिप्ट टॅग जसं मी सांगितलं की बा आपण जो जावा स्क्रिप्टचा कोड लिहिणार ना, तो स्क्रिप्ट टॅग मध्येच लिहायचा. बाहेर जर लिहिला तर काय होते तुम्हाला माहिती आहे. हा जर आपण बाहेर लिहिला तर तो इथे कसा आहे स्क्रिप्ट टॅग मध्येच. का बरं? कारण की जो ब्राउझर असतो ना, त्या ब्राउझरला आपल्याला काहीतरी सांगावं लागतं की बा हे HTML चे टॅग्स आहे तर तू HTML सारखं वर्क कर. हे CSS आहे तर तू त्याला CSS अप्लाय कर त्या पर्टिक्युलर HTML ला. हे स्क्रिप्ट टॅग मध्ये स्क्रिप्ट लिहिलेली आहे तर त्याला ऍज अ स्क्रिप्ट एक्झिक्यूट कर. तर ब्राउझर काय करतो, प्रत्येक गोष्टीला HTML ला, CSS ला, जावा स्क्रिप्टला बरोबर त्याच्या कंपायलर नुसार एक्झिक्यूट करतो. म्हणून आपल्याला ते पर्टिक्युलरली त्या स्क्रिप्ट टॅग मध्ये, स्क्रिप्ट म्हणजे स्क्रिप्टिंग. स्क्रिप्ट काय असते? जावा स्क्रिप्ट. जावा स्क्रिप्ट का बरं म्हणतो आपण, है ना? जावाचा कोड आतमध्ये आहे आणि हे स्क्रिप्ट आहे, सरळ सरळ आहे, बरोबर आहे. तर हा सिंपल एक जावाचा कोड जो की स्क्रिप्ट मध्ये, तो म्हणजे जावा स्क्रिप्ट. फक्त थोडा त्याच्यामध्ये फरक आहे लँग्वेज मध्ये, सिंटॅक्स मध्ये त्याच्या. तर तो स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहिणं खूप महत्वाचं आहे, कारण की स्क्रिप्टिंग लँग्वेज पण आहे आणि इंटरप्रिटर पण यूज होतं. तर इंटरप्रिटर काय करतो, कंपायलर मधला, सॉरी याच्यामधला ब्राउझर मधला, तो काय करतो, पर्टिक्युलर याला पकडतो आणि चेक करतो की याच्यामध्ये कोड चुकीचा आहे की बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी हे 10 काढलं इथून, ठीक आहे, याला मी सेव्ह केलं. बघा इथं रेड कलर मध्ये दिसते, म्हणजे याच्यामध्ये सिंटॅक्च्युअल डिफरन्स आहे, म्हणजे सिंटॅक्च्युअल काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी याला एक्झिक्यूट करतो तर बघा अलर्ट येतच नाही मला आता, है ना? अलर्ट का बरं येत नाही? कारण की स्क्रिप्ट टॅग मध्ये एरर आहे. स्क्रिप्ट टॅग मध्ये एरर आलाय. बघा इथे एरर आला ना, इथं आपण असाइनच नाही केलं त्याला. इथं अशा प्रकारचे असाइन केलं होतं, हे बरोबर होतं सिंटॅक्स. पण आता हा इथं सिंटॅक्स चुकला, आपण त्याची व्हॅल्यूज काढली, इक्वल टू दिला, आपण व्हॅल्यूज काढली, म्हणजे एरर आला. एरर आल्याबरोबर काय झालं बघा, इथं असा एरर आला. इथं बघ आता. हा, आणखी गोष्ट, तुम्हाला जर एरर बघायचं असेल ना, आता कधी कधी आपल्याला माहिती नाही पडत की एरर काय आहे, तर काय करायचं, इन्स्पेक्ट करायचं. इन्स्पेक्ट करून कन्सोल मध्ये जायचं. हे बघा इथे दिसते कन्सोल मध्ये एरर काय आहे, अनएक्सपेक्टेड टोकन सेमीकोलन, है ना? हे बघा इथे दिसते 22 नंबरच्या लाईन वरती, फर्स्ट प्रोग्राम मध्ये 22 नंबरच्या लाईन वरती हा एरर आहे म्हणते. तुम्हाला जर एरर बघायचं असेल ना जावास्क्रिप्टचा, बघा इथे दिसते, है ना? आता हा एरर मी सॉल्व्ह केला, याला सेव्ह केलं आणि तुम्ही रन करतो, बघा इथं पॉपअप आला आणि इथला एरर कोणताच नाही आता इथं बघा, है ना? जर तुम्हाला याचा एरर पण बघायचं असेल, जसं जावामध्ये आपण एरर बघतो वेगळं, है ना, त्यानंतर बाकी कोणत्या अदर टेक्नॉलॉजीमध्ये वेगळ्या प्रकारे आपण एरर्स बघतो. तर इथं जर तुम्हाला एरर्स बघायचे असतील तर हे अशा प्रकारे आपण काय करतो, ब्राउझरमध्ये, कारण की ब्राउझरमध्ये रन करतो आपण त्याला, बरोबर आहे. तर ब्राउझरमध्ये इन्स्पेक्ट करून राईट बटन क्लिक करायचं, इन्स्पेक्ट करायचं आणि कन्सोलमध्ये जायचं, ठीक आहे. कन्सोलमध्ये तुम्हाला एरर्स दिसतील जावास्क्रिप्टचे रिलेटेड, जेवढे पण त्यामध्ये एरर्स आहे, ठीक आहे. समजतंय मी काय म्हणतोय तर? येस सर. निखिल सर आहे का? अच्छा, तू जॉईन कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ओके साई प्रसाद, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ते कॉन्टॅक्ट करशील. येस सर. हे काय आहे, जावास्क्रिप्टची हिस्ट्री पण आहे का जावा सारखी? जावास्क्रिप्टची हिस्ट्री आपल्या काही कामाची नाही आहे, ते आपण बघू शकतो एखाद्या वेळेस, पण सध्या आपल्या सिलेबस मध्ये ते काही कामाची नाही आहे. बरं, याचा हॅलो, माझा आवाज येतोय? हो हो येतोय. याच्यानंतर जे बॅच होतील ते सगळे सिलेबस ओरिएंटेड असतील. फक्त पहिलं सेशन आहे म्हणून तुमचे डाऊट्स वगैरे आपण घेतोय. अदरवाईज जर आपण क्वेश्चनचे आन्सर जास्त दिले तर मला असं वाटतं सिलेबस मागे पडू, नाही सर? नाही, बरोबर आहे. आपण आता आपला पहिला दिवस होता म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी घेतल्या. उद्यापासून आपण टोटली फोकसिंग ऑन सिलेबस. ओके, ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहे? तर उद्यासाठी तुम्हाला एक होमवर्क आहे, जे आता आपण सिंपल करून बघितलं नाही, अशाच प्रकारचं काही थोडं सिंपल वगैरे तुम्ही स्वतः करून पहा, ठीक आहे. घरी तुमच्या लॅपटॉपमध्ये तुमच्या जवळ जे पण आहे आपले IDE वगैरे, नोटपॅड वगैरे, त्याच्यामध्ये करून पहा, ठीक आहे. आणि छोटासाच करून पहा, पण करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली ते कसं असतं. आणि जर काही डाऊट असेल तर मग तुम्ही उद्या विचारा मला की बा एक्झॅक्टली ते कसं करावं लागतं, है ना? हो सर. जेवढे पण रजिस्ट्रेशन आहे आपल्याकडे आलेले किंवा ग्रुप्स आहेत जे बनलेले आहेत, त्या ग्रुपवरती तुम्हाला ते लिंक शेअर करण्यात येईल.
रेकॉर्डिंगची. आणखी कोणाला काही डाऊट आहे, काही क्वेश्चन्स आहे? चालेल, मग आपण मग अशाच प्रकारे जो फर्स्ट युनिट आहे आपला, तो फर्स्ट युनिट आपण उद्या चालू करूया. आणि तो फर्स्ट युनिट आपण खूप चांगल्या प्रकारे आणि खूप चांगल्या मोटिवेशन आणि एक्साइटमेंट मध्ये आपण त्याला कम्प्लीट करूया, जेणेकरून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे तो समजेल. आणि थोडासा एक्साइटमेंट तुम्हाला दाखवणे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि एक्साइटमेंट इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन्स. तुमचे क्वेश्चन्स येणे खूप महत्वाचे आहे. जसं आज तुम्ही क्वेश्चन्स विचारले, राईट, तर तुम्ही क्वेश्चन्स विचारणे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. ओके, तर उद्या आपण या सेम टायमिंगला 3 वाजता सेम तुम्हाला तसं नोटिफिकेशन पण येईल. लिंक पण लिंक दुसरी राहू शकते, पण ही पण राहू शकते. ते ऑनलाईन त्याच ग्रुपवरती तुम्हाला माहिती पडेल. ठीक आहे. निखिल सर आहे का? काही एंड मध्ये काही बोलायचं आहे? सगळ्यांना युट्यूब वरती मी जो आपला चॅनल आहे त्याची लिंक पाठवून देईल. सोबतच तुम्हाला त्या व्हिडिओची पण लिंक पाठवून देईल, डेमो सेशनची, सगळ्यांचा ऍडव्हान्स जावा आणि आताचा CSS चा. फक्त पहिला दिवस आम्ही थोडा डेमो ह्यासाठी घेतोय, थोडंसं ओव्हरव्ह्यू. आम्हाला पण कळायला पाहिजे किती लोक इंटरेस्टेड आहेत. ओके, उद्यापासून आपण एक्झॅक्टली पूर्ण फोकस करू सिलेबस वरती. अक्षय सर यांना डेलीला एक टॉपिक कव्हर करून मग त्यांना त्यांची असाइनमेंट पण द्या, होमवर्क, म्हणजे जेणेकरून त्यांना कॉन्फिडन्स येईल. कारण की जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत असं वाटणार नाही ना की आपण काहीतरी करतोय. कारण की मी जेवढ्या मुलांना ओळखतो तर हे मुलं असे आहेत मोस्टली की जे लेक्चर करतात, मग कधी कधी लेक्चर करत नाही आणि मग प्रॅक्टिस करत नाही, आणि मग त्याच्यानंतर ऍट द एंड मग त्यांचा रिझल्ट पुअरच लागतो. आपल्याला तसं करायचं नाही, आपल्याला आउटपुट काढायचं. तर अशा काही त्यांच्या अकॉर्डिंग त्यांचं मत असेल द्यायला पाहिजे, तर मग तसं काही करू शकत वेल अँड गुड. आणि बाकी तुम्हाला मग माहितीच आहे पुढे काय करायचंय. राईट, चालेल. तर अशाच प्रकारे आपण आपले सेशन्स घेऊया, जेणेकरून तुम्हाला पण प्रॅक्टिस होईल आणि खूप चांगल्या प्रकारे समजेल. ओके, आजच्या सेशन मध्ये काही प्रॉब्लेम आहे कोणाला? व्यवस्थित समजलंय? येस सर. येस सर. आणि जे नवीन असेल, ज्यांनी ग्रुप नसेल जॉईन केला, तर नंबर शेअर केलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा ते ग्रुप जॉईन करा. तर मग निखिल सर क्लोज करायचं? ठीक आहे. तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना जॉईन करायचे असेल तर डेमो बॅचेस 10 दिवस अजून आहेत. आजचा पहिला दिवस होता, अजून 9 दिवस बाकी आहेत. ओके, सो आजचा दिवस मला असं वाटलं की बाबा तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू द्यायला पाहिजे. पुढच्या सेशन मध्ये अक्षरशः तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसा करायचा आणि त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला रन कसं करायचं, रन पासनं तर तो प्रोग्राम छोटासा करून कसा बघायचा, ह्या पण सगळ्या गोष्टी सांगतील. सिलेबस ओरिएंटेड. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट तर प्रोग्राम करता आला पाहिजे, आणि प्रोग्राम करायच्या पहिले प्रोग्राम कुठं करतो हे समजलं पाहिजे, आणि केल्यानंतर रन कसं करायचं हे समजलं पाहिजे. तर सगळ्या बेसिक गोष्टीपासून आम्ही स्टार्ट करू, जेणेकरून जेव्हा तुम्ही 6 नंबरच्या युनिटमध्ये जाल, जेव्हा तुम्हाला कोड करायचा असेल तर तुम्हाला हेच माहिती नसेल की प्रोग्राम कसा बनवला, तो कुठे बनवला आणि रन कसं करायचं, तर मग झालं पुढे प्रॉब्लेम येईल. तर सगळ्यात पहिले थोडा 10-15 मिनिटं त्याच्यावरती फोकस करू आम्ही इन्स्टॉलेशन वरती, मग त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट कम्प्लीट करू. ओके, समजलं सगळ्यांना? येस सर. येस सर. डोंट वरी, तुम्हाला सेशन्स रेकॉर्डिंग मी अवेलेबल करून देईल युट्यूब वरती. आणि तुमच्या सगळ्यांचं युट्यूब वरती नाही होणार सेशन्स, असं आपला गुगल मीट वरती तुम्हाला आम्ही शिफ्ट करू आमच्या प्लॅटफॉर्म वरती. ओके, तर 2-3 दिवस किंवा 1 वीक आम्ही गुगल मीट वरतीच कनेक्ट करूया. अदरवाईज आम्हाला जर वाटलं तर मग आम्ही त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला नोटिफिकेशन देतो. ओके, प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला भेटेल, नोट्स भेटतील प्रत्येक टॉपिकच्या. ओके, प्रत्येकाला सर्टिफिकेट भेटेल. जो इंडिव्हिज्युअल पर्सन आहे त्याला सर्टिफिकेट भेटेल ISO आणि प्रायव्हेट लिमिटेडचं, जे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अटॅच करू शकता. ओके, ज्याचं ग्लोबली ऍक्सेस आहे ISOचं आणि प्रायव्हेट लिमिटेडचं पॅन इंडिया. ओके, तर आम्ही काही ऍड ऑन गोष्टी पण देतोय. सो बाकी इट्स टोटली अप टू यू. तुमच्या फ्रेंड्समध्ये सर्क्युलेट करून द्याल मेसेज, दोज आर इंटरेस्टेड बट आज जॉईन केलं नाही त्यांनी उद्या जॉईन करू शकता. ओके, कोर्सची फीस 1599 रुपये आहे. बाहेर 2500, 3000, 4000 आहे. ओके, आपली फीस फक्त 1599 ठेवतोय, कारण की एक्झॅक्टली आम्हाला माहिती की याची कॉस्ट किती असायला पाहिजे. हा, जर आम्ही सर्व्हिसेस थर्ड पार्टी परचेस करतो म्हटलं त्यावेळेस मग 100-200 रुपये वाढतील, बट त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही.
पण ऍक्च्युअली मी वाढवणार नाही, ही आमची फिक्स कॉस्ट आहे 1599, याच्यात 1 रुपया पण वाढणार नाही. ओके. आणि जे स्टार्टिंग 100 स्टुडंट्स आहे त्यांना आम्ही 10% अजून ऑफ देऊ याच्यामध्ये. ऑल सब्जेक्टचे 1500 रुपये मग आम्हाला घर विकावं लागेल. 1599 रुपये पर सब्जेक्ट. ओके. ठीक आहे. सो बाय एव्हरीवन, प्रॅक्टिस करा. आजचं सेशन फक्त ऍज अ ओव्हरव्ह्यू घ्या. उद्यापासून कामाला लागा. ओके. ठीक आहे. येस सर. चलो ओके. बाय एव्हरीवन. तर उद्या पण हाच टाइम राहणार आहे का? हो, सेम टाइम राहील. सेम टाइम 3 वाजता. टायमिंग मध्ये काही इश्यू आहे का? नो सर. चालेल. बाय. ठीक आहे. चलो बाय. थँक्यू.